नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आपण बघत आहोत मंथली करंट अफेअर्स डिसेंबर 2024, जे की येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा, संयुक्त मुख्य परीक्षा तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षा, ग्रुप सी पूर्व परीक्षा या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघूया राजकीय व घटनात्मक घडामोडी ज्या काय डिसेंबरमध्ये झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची बघा, कलम 6E कुठलं, नागरिकत्व कायद्याचा जो आहे 1955चा इंडियन सिटीजनशिप ऍक्ट ज्याला आपण म्हणतो, इंडियन सिटीजनशिप ऍक्ट 1955. त्याच्यामधलं कलम हे 66E आहे बघा, नागरिकत्व कायदा 1955. त्यात सर्वोच्च न्यायालयाद्वारे समर्थन केलेलं आहे. 6E मध्ये काय आहे बरं समर्थन करण्यासारखं? हे कलम आसाम मधील राहणाऱ्या बांगलादेशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची परवानगी देते. म्हणजे जे काय मायग्रंट्स आलेले आहेत आसाममध्ये बांगलादेशमधून, तर त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचा अधिकार हे देतं. सुप्रीम कोर्टाने अपील केलं. पुढची जी महत्वाची बातमी आहे, न्यायालयात न्यायदेवतेचा नवा पुतळा. आता काय केलं आपण, अंधा कानून जे होतं, एक मूवी बनवलेला बहुतेक अंधा अमिताभ बच्चनचा, तर ते अंधा कानून जी डोळ्यावर पट्टी होती त्या पुतळ्याची ती आता काढून टाकलेली आहे. आता जर बघितलं आपण तर हातात एक तराजू आणि एका हातात भारतीय संविधान, अशा दोन गोष्टी त्यांनी आता केल्यात. ही आपल्याकडे आता न्यायदेवतेची जी नवीन इमेज आहे तर ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि ती जी आहे नवी मूर्ती तर ती एकदम पांढऱ्या शुभ्र रंगाची. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि न्यायदेवता ही भारतीय वेशभूषेमध्ये आहे, बरोबर आहे, म्हणजे वेस्टर्न नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. ही एवढी महत्वाची एक न्यूज होती. त्यानंतर बघा, निवडणूक खर्चावर सेंटर फॉर मीडिया स्टडीज याचा अहवाल आला. प्रत्येक इलेक्शन नंतर हे CMS अहवाल देत असतं. तर लोकसभा 2024 सर्वाधिक सार्वत्रिक निवडणुकीत एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 2 लाख कोटी रुपये खर्च झाला. किती? 2 लाख कोटी रुपये. तर भारतीय निवडणूक खर्चाची सध्याची स्थिती, मर्यादा वगैरे आपल्याला GS2 पार्ट 2 मध्ये याच्यावर डायरेक्टली प्रश्न विचारला जातो राज्यसेवा मेन्स मध्ये. मोठ्या राज्यांमध्ये काय लिमिट आहे बरं? लोकसभेला 95 लाख, विधानसभेला 40 लाख. लहान राज्यांमध्ये लोकसभेला 75 लाख, विधानसभेला 29 लाख. म्हणजे हा एक लक्षात घ्या इथला जो मेन आहे की 95 ला 75 केलेलं आहे, 40 ला 29 केलेलं आहे. दोन आकडे फक्त लक्षात ठेवा लहान आणि मोठ्या राज्यांसाठी. आता निवडणूक खर्च नियंत्रण कुठल्या कुठल्या कायद्याच्या अंडर कन्सिडर केलं जातं, तर हे नेहमी आपण जो ब्रॉडर इन्क्लुझिव्ह अप्रोच न बघतो त्या अप्रोचने याच्याकडे बघितलं पाहिजे. यस, लोकप्रतिनिधी कायदा 1951 आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 हा तर आहेच आहे. याच्यासोबत अजून काय ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की कलम 77 जे आहे की काय सांगतंय, त्याच्यासोबत अजून एक कंपनी कायदा 2013, त्यानंतर विदेशी योगदान नियमन कायदा 2010, अशा प्रकारचे 3 कायदे आहेत जे त्याचं नियमन करतात. तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो, भारतीय निवडणूक खर्चाच्या बाबतीमध्ये खालीलपैकी कुठले कायदे आहेत किंवा त्याच्याशी संलग्न कायदे आहेत. आणि अशा ठिकाणी जर ऑप्शन असला ओनली ए, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1 and 2 ओनली, 1, 2, 3, आपण 1, 2, 3 कडे जायला पाहिजे. आणि मी नेहमी सांगतो, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहित नाही ह्या कायद्यात आहे का नाही, तर त्यावेळेस त्याला विनाकारण नाकारायचं नाही. आणि बऱ्याच वेळेला राज्यसेवा मेन्स मध्ये जर तुम्ही HRDचा पेपर बघितला तर तुम्हाला ही गोष्ट फॉलो होताना दिसते. आणि पॉलिटीमध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांना प्रत्येक वेळेला दिसला ऑल ऑफ द अबो मारला असं नाही म्हणत मी. मी म्हणतोय की प्रश्न कशा प्रकारचा आहे, त्याचा टोन काय आहे, त्यानं कशा प्रकारचं विचारलं त्याच्यावर ह्या गोष्टी डिपेंड असतात. आणि ह्या कायद्याची पण थोडीशी अंडरस्टँडिंग तुम्हाला असली पाहिजे. कंपनी कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाची काय, CSR ची गोष्ट आहे की हे उद्या CSRच्या अंडर काहीतरी पॉलिटिकल काम करू शकतात, पॉलिटिकल खर्च त्या ठिकाणी देऊ शकतात. विदेशी योगदान नियमन कायदा, आता जी फॉरेन कॉन्ट्रीब्युशन वगैरे जे आहेत FRA, मेनली बऱ्याच या गोष्टी आहेत NGO वगैरेच्या तयार होतात, ह्याच कामासाठी होतात की NGO स्थापन करायची, ह्या कायद्याच्या अंदर काहीतरी फंडिंग वगैरे त्या ठिकाणी करायचे. त्यामुळे हे दोन कायदे तर आहेत. आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट मधला 77 कलम जे आहे त्याच्यामध्ये काय म्हणतंय की उमेदवारी दाखल झाल्यापासून निवडणुकीच्या दिवसापर्यंत त्यांच्या प्रचाराशी संबंधित खर्चाचा तपशील ठेवावा. आणि 78 काय म्हणतो, 30 दिवसाच्या आत जो काय खर्चाचा हिशोब आहे तो तुम्ही जिल्हा निवडणूक आयोग अध्यक्षाकडे दिला पाहिजे. पुढे बघा, आता भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून राजीव खन्ना जे आहेत
यांनी शपथविधी घेतला. चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे बघा राजीव खन्ना आहे ते. आणि कोणी दिली शपथ? तर ऑब्व्हियसली प्रेसिडेंट देत असतात. तर आपले प्रेसिडेंट जे आहेत द्रौपदी मुर्मू आहेत त्यांनी दिले. आंतरराज्य परिषदेची पुनर्रचना हे आपल्याला खूप महत्वाचं आहे, पॉलिटीमध्ये पण GS2 मध्ये पण. तर अनुच्छेद कुठला आहे किंवा आर्टिकल कुठलं आहे? 263. आणि सरकारी या कमिशननं काय म्हटलं होतं की हे जे आंतरराज्य परिषद याला परमनंट करा. काय म्हणलं सरकारी कमिशन? याला परमनंट करा. आणि मग याची स्थापना कधी झाली? 1990 मध्ये. याची रचना कशी असते बऱ्याच? कोण कोण अध्यक्ष कोण असतात? याचा जो अध्यक्ष असतो तो आंतरराज्य इंटरस्टेट आहे ना, 2-3 राज्य किंवा राज्य जेव्हा एकत्र, तेव्हा ऑब्व्हियसली कोण हेड करणारे? पंतप्रधान करणारे. पंतप्रधान हे सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे हेड म्हणून काम करतात, म्हणून ते काय करतात? तिथे अध्यक्ष असतात. सदस्य कोण आहेत बरं? सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आलेच पाहिजे, प्लस विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री म्हणजे फॉर एक्झाम्पल दिल्ली, फॉर एक्झाम्पल आपलं पॉंडिचेरी, राईट. विधानसभा नसलेल्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणजे जो गव्हर्नर असतो तो. आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केले 6 केंद्रीय मंत्री. याच्यामध्ये PM 6 सेंट्रल मिनिस्टर पण त्या ठिकाणी ऍड करू शकतो. अशी सगळी संरचना याची असते. आता पुढे थोडं शॉर्ट मधले न्यूज जे आपण ते बघूयात. तमिळगा वेन्नी कळगम TVK पक्षाची स्थापना कोणी केली बरं? विजय. हा विजय जो आहे ते नाव लक्षात ठेवा, C जोसेफ विजय. आणि याचा हे बघा हत्ती इथं 2 आहेत, इकडे इकडे मध्ये स्टारवाला, हा लाल, हा पिवळा, हा लाल झेंडा पण थोडासा लक्षात ठेवा. लोकप्रिय अभिनेता आहे. तमिळनाडूमध्ये त्यांनी ती पार्टी स्थापन केलेली आहे. मध्य प्रदेश राज्य सेवांमध्ये महिलांना 35%. आपल्याकडे सहसा आपण 33% देतो बरोबर MPSC मध्ये वगैरे, इथे त्यांनी दिले 35%. त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. घाई गडबडीमध्ये आपल्याला 33 वाटू शकतं, तिथं 35% आहे. पुढे बघा जागतिक घडामोडी. काही नाही जास्त. भारताद्वारे कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. का बरं? कॅनडाच्या सरकारच्या अहवालाला 5 आईज अलायन्सचे समर्थन असल्याचे सांगितले जाते. ह्यामुळं आपण काय केलंय? कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना हकालपट्टी केली. आता 5 आईज अलायन्स हे का महत्वाचं आहे? ही एक न्यूज आहे आणि इतरही बाबतीमध्ये चर्चेत राहतं. एक गुप्तचर युती आहे संयुक्त सहकार्यासाठी. बघा हे इथे तुम्हाला दिसेल, इथे US दिसेल तुम्हाला, इथे कॅनडा दिसेल, सॉरी इथे कॅनडा दिसेल, इथे US दिसेल तुम्हाला, त्याच्यानंतर तुम्हाला इथे UK दिसेल, इथे तुम्हाला ऑस्ट्रेलिया दिसेल, इथे न्यूझीलंड दिसेल. म्हणजे हे खालचे 2, हे वरचे 2 मधला एक, असे म्हणून काय झालंय? 5 आईज अलायन्स. आता ह्या 5 आईज अलायन्स सोबतच एक 9 आईज अलायन्स आहे. 9 मध्ये काय? हे 5 तर आहेतच आहेत, अजून कुठले? नेदरलँड, डेन्मार्क, फ्रान्स आणि नॉर्वे. तर अशा प्रकारचे हे काय झाले? 9. आता 14 आईज अलायन्स पण आहे, वरचे 9 त्याच्यामध्ये आले, प्लस अजून काय आलं बरं? बेल्जियम आलं, इटली आलं, जर्मनी आलं, स्पेन आलं आणि स्वीडन आलं. अशा प्रकारे हे 14 आईज अलायन्स. आता हे आपल्याला पुढे येणाऱ्या परीक्षांसाठी खूप महत्वाचं आहे. 16वी ब्रिक्स शिखर परिषद कुठे झाली? तर रशियाला कझान या ठिकाणी झाली. 22-24 ऑक्टोबर 2024 ला झाली होती. तुम्ही इथे बघू शकता आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी त्या ठिकाणी उपस्थित होते. कझान हे प्लेस रशियामध्ये 22-24 ऑक्टोबरला झाली होती. हे सगळे प्रेसिडेंट तुम्हाला या फोटोमध्ये दिसतील. आणि आपण पिक्टोरियल ऍड करण्याचं या करंट अफेअर्स मध्ये कारणच हे की पिक्टोरियलची मेमरी आहे ना खूप चांगली राहते. तुम्हाला हे कधीच विसरणार नाही. ब्रिक्स ह्या फोटो तुमच्या डोळ्यासमोर येईल परीक्षेमध्ये की अरे कझान रशियाला झाली होती आणि पंतप्रधान त्या ठिकाणी उपस्थित होते. नवीन सदस्यांचा सहभाग त्या ठिकाणी झाला. कोण कोण बरं? इजिप्त, इथिओपिया, इराण, UAE, सौदी अरेबिया. फक्त औपचारिकता बाकी, बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता ब्रिक्स बद्दल थोडक्यात माहिती आपण बघितली पाहिजे, कधी कधी बेसिकवर प्रश्न येतो. तर त्याच्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे मेन फाउंडिंग फादर्स याला आपण म्हणू शकतो. 2006 ला स्थापना झाली. 2010 मध्ये त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका, यस सगळ्यात शेवटी आलं बघा, यस फॉर साऊथ आफ्रिका 2010 ला. आता पुढे जेव्हा आपण बघतो त्याचं मुख्यालय खूप महत्वाचं आहे, ते कुठे आहे? शांघाय, चीन मध्ये आहे. ब्रिक्सचे वेगळे उपक्रम आहेत. त्यामध्ये नवीन विकास बँक, न्यू डेव्हलपमेंट बँक त्यांनी स्थापन केली होती 2014 मध्ये. आणि ब्राझील येथे 6व्या ब्रिक्स परिषदेमध्ये त्याची स्थापना झाली होती. याचं मुख्यालय जे शांघाय चीन मध्ये आहे. संस्थापक देश जो आहे तो ब्रिक्सच आहे. आणि नवीन सदस्य बघा काय आहेत? बांगलादेश 2021, UAE 2021, इजिप्त 2023, उरुग्वे हा संभाव्य देश आहे.
या बाबतीमध्ये, कशाच्या, ब्रिक्सच्या बाबतीमध्ये. आणि अजून एक कंटिंजन्सी त्यांनी राखीव व्यवस्था केलेली आहे, आकस्मिक राखीव व्यवस्था त्याला आपण म्हणतो, ती एक आहे. आणि ब्रिक्स पेमेंट सिस्टीम पण त्यांनी डेव्हलप केलेली आहे, की एक काहीतरी आपल्याला अल्टरनेटिव्ह असावा बाबा. प्रत्येक वेळेला डॉलरची जर गडबड झाली तर आपल्याला असं लक्षात येईल की कधी कधी आपण त्याच्यामध्ये गडबडू शकतो, राईट. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की एक सिस्टीम बनवण्याचा प्रयत्न केला, आणि त्याचं नाव काय, ब्रिक्स पेमेंट सिस्टीम त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे, राईट. तर अशा ठिकाणी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, राईट. तर हे शांघाय चीन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. ह्या बँकेचं जे काय हे काय म्हणतात त्याला हेडक्वार्टर आहे, किंवा जे मेन ठिकाण आहे ते, राईट. तर हे पण आपल्याला, आणि भारतामध्ये त्या याचं रिजनल जे ह्या बँकेचं रिजनल ऑफिस ज्याला आपण म्हणूया, तर ते कुठं आलंय, गिफ्ट सिटी, गुजरात. गिफ्ट सिटीमध्ये त्या ठिकाणी ते त्यांनी स्थापन केलेलं आहे. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दोन्ही गोष्ट शांघायमध्ये बघा, एनडीबीचं पण आहे आणि आपल्या याचं पण आहे. पण जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त जर याचं बघितलं, कशाचं, मला वाटतं एशियन डेव्हलपमेंट बँक, तर त्याचं तुम्हाला शांघायमध्ये नसून ते बीजिंगमध्ये, राईट. पुढे आपण बघूया आता ब्राझीलचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह ला नकार दिलाय ब्राझीलनं. BRI ऍक्च्युली काय, आशियाला आफ्रिका आणि युरोपची जमीन आणि सागरी नेटवर्कद्वारे जोडण्याचं उद्दिष्ट आहे. सप्टेंबर 2013 मध्ये त्याची स्थापना झाली होती. तर हे ब्राझीलनं नाकारलेलं आहे. पुढे डोनाल्ड ट्रम्प बघा, खूप महत्वाचं, अमेरिकेमध्ये इलेक्शन झाले, दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. उपराष्ट्राध्यक्ष जे त्यांचं नाव आहे JD व्हान्स. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मधून निवडून आलेले भारतीय व्यक्ती खासदार. आता याच्यासोबत भारतात कोण कोण, भारतीय वंशाचे कोण कोण खासदार आहेत, तर सुहास सुब्रमण्यम वर्जिनिया मधून आहेत, आमी बेरा, श्री ठाणेदार, प्रमिला जयपाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती, असे 6 जे आहेत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह भारतीय लोक आहेत. आता ह्या इलेक्शनचा जर आपण थोडासा डेटा बघितला, तर हॅरिस यांचे किती सीट आलेत, 226 सीट, जिंकायला लागत 270. डोनाल्ड ट्रम्प यांचे किती आले, 312. म्हणजे हे सगळं लाल 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 जे दिसतं हे ट्रम्प भाऊ आहेत सगळे आपले. हे इथं जर बघितलं तुम्ही फक्त, तर ते हॅरिस बाई आहेत. बाकी ठिकाणी सगळा कब्जा जो आहे तो आपल्या ट्रम्प तात्याने केलेला आहे. त्यामुळे ट्रम्प तात्याला प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय मिळाला. 312 वर्ष 226. बाकीचे जिल स्टेन होत्या, पण त्यांना 0 इलेक्ट्रल वोट्स आहेत. रॉबर्ट केनेडीला 0 आहेत, चेस ओलिव्हरला 0 आहेत, अदर कॅन्डिडेटला पण 0 आहेत. ह्या सगळ्यांनी मिळून पण बरेच मतं खाल्ली, 0.5 म्हणजे 1.4 आणि हे 1.7 मतं जे आहेत पर्सेंटमध्ये ते दुसरीकडे गेलेत. बाकी ह्या दोघांमध्ये डिवाइड झालेत. तसं ट्रम्प तात्याला बघितलं तर 49.9% आहे, म्हणजे 50% पण नाही आहेत. आणि कमला हॅरिसबाईला फार जवळ 48.4% आहे. हे एवढं डिटेलमध्ये काय सांगतो, कधी कधी खूप मोठं राष्ट्र आहे अमेरिका, त्याच्यावर खूप डिटेलमध्ये जर प्रश्न विचारला तर आपल्याला ते माहित पाहिजे. त्यामुळे हे थोडंसं डिटेलमध्ये बघणं गरजेचं आहे. अदरवाईज नुसतं जनरल जरी बघितलं 226 वर्सेस 312 तरी आपल्या ते लक्षात येईल. रूल ऑफ लॉ इंडेक्स 2023 चा कोण देतं बरे, वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट, UPSC, मला वाटतं 2019 प्रिलिमचा हा प्रश्न आहे, ते विचारला होता कोण देतं. अव्वल देश कोण आहे, डेन्मार्क, नॉर्वे, फिनलँड, स्वीडन. आणि भारताचा परफॉर्मन्स कसा आहे, 79/142 मध्ये स्कोर आहे बघा आपला. आता बघा हेनली पासपोर्ट इंडेक्स जास्त काही महत्वाचा नाहीये, भारताचं 83 एवढंच लक्षात ठेवा. दरवेळेस येतो, आता एकदाही कुठे प्रश्न विचारलेला नाही. मालावी आणि मॉर्टिनेरियाला राष्ट्रपतींची भेट दिली, नॉट इम्पॉर्टंट. रॅखाईन प्रोव्हिन्स ज्याला म्हणतात, राखाईन, तर हा म्यानमारमध्ये तिथं तीव्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. असा प्रश्न येऊ शकतो, खालीपैकी कुठल्या भागामध्ये तीव्र दुष्काळाची परिस्थिती झाली, तर रॅखाईन प्रोव्हिन्स आहे म्यानमारमध्ये तिथे. आणि ह्या मॅडमचं खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. न्यूझीलंड, महिला खासदारांचा वॉर डान्स केलाय त्यांनी, वॉर डान्स म्हणजे थोडक्यामध्ये तांडव आपलं जे महादेवाचं आहे त्या प्रकारे त्यांनी केलं. ही खासदार आहे माओरी जमातीची आणि एका विधेयकाच्या विरोधात तिने निदर्शन केलं. फोटो लक्षात ठेवा. न्यूझीलंड MP स्टेज हाका प्रोटेस्ट. आपल्याकडे चालू आहे आका, यांच्याकडे चालू आहे हाका, बरोबर आहे. मराठवाड्यात महाराष्ट्रात काय चाललंय तर आका, न्यूझीलंडमध्ये काय चाललं तर हाका. हाका प्रोटेस्ट अगेन्स्ट इंडिजिनस ट्रिटी बिल इन पार्लमेंट. तर हे एक लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. ह्या महिलेचं नाव, कुठल्या देशाची, न्यूझीलंडची, हे लक्षात ठेवा.
कुठल्या बिलाच्या विरोधात ते पण लक्षात ठेवा. पुढे आपले आशिष खन्ना बघा, एकदम स्माइलिंग फेस. आशिष खन्ना डायरेक्टर जनरल डेसिग्नेट इंटरनॅशनल सोलर अलायन्स, हे एकदम खुश झाले. आता सगळे इंटरनॅशनल अलायन्स म्हणल्यावर नेहमी फॉरेनला फिरणं बिरणं, त्यामुळे एकदम खुश झालेले आहेत ते. त्यांचं नाव आहे आशिष खन्ना, इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे नवीन महासंचालक. माल्डोवा महिला राष्ट्राध्यक्ष माइया सांडू दुसऱ्यांदा निवड झाली त्यांची. याच्या आधी होते पांडू, आता आलं तिथं माइया सांडू. एवढं लक्षात ठेवा मोल्डोवामध्ये. आता तुम्ही विसरणार नाही कधी. नवीन राजगुलाम मॉरिशसच्या पंतप्रधानपदी 4थ्यांदा निवड झाली यांची. नवीन राजगुलाम म्हणजे नवीनच काय काय व्हायला लागले इथे. आपल्याकडे रसगुलाम असते, गुलाबजाम असते, इकडे राजगुलाम आहे, राईट. मॉरिशसच्या पंतप्रधानपदी. चला ते सोडून द्या. राईट लॉजिकल अप्रोच ठोकताळे बॅचवर आपलं 25% ऑफ चालू आहे. संयुक्तच्या सगळ्या बॅचेसवर 50% ऑफ आहे. याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि ही जी आपली चालू घडामोडीची बॅच आहे, तर ही तुम्हाला ॲपमध्ये 2024च्या नावानं मिळेल. याची फीस 500 रुपये आहे. आता तुम्हाला सध्या 375 रुपीजमध्ये ती अवेलेबल आहे. ज्यांना घ्यायची त्यांनी ते ॲपवर आपल्या जाऊन डाउनलोड करू शकता. महाराष्ट्रातल्या घडामोडी सगळ्यात महत्वाची. पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाकडून बदली करण्यात आली इलेक्शनच्या आधी. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांना बसवलं होतं. संजय वर्मा हे जे आहेत तर हे मूळ उत्तर प्रदेशचे आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल लागला, याच्यावर एखादा प्रश्न 100% राज्यसेवा मेन्सला येत असतो, म्हणजे येत असतो. निवडणूक झाली 20 नोव्हेंबरला, निकाल लागला 23 नोव्हेंबरला, आणि आपली नेमकी राज्यसेवा परीक्षा आलेली होती. बऱ्याच जणांचा त्याच्यात वेळ गेला. प्रमुख जे होत्या 2 महायुती आणि महाविकास आघाडी, दोन्ही महाराष्ट्र. तर युती आणि विकास आघाडी, महायुतीला मिळाल्या 235 जागा, महाविकास आघाडी झाली 50 जागांवर विजय. पक्षनिहाय जेव्हा आपण आकडेवारी बघतो तेव्हा भाजपनं सगळ्यात मोठी मुसंडी मारत 132 जागा, 26.77% त्या ठिकाणी त्यांना मिळाले. 132 आउट ऑफ 149, 149 त्यांनी लढल्या, त्यातल्या 132 निवडून आल्या. स्ट्राईक रेट बघा 88.59% त्या ठिकाणी रेशोनं त्यांनी त्या जागा जिंकल्या. शिवसेनेला 57 आल्या. आता ही शिवसेना अर्थातच एकनाथ शिंदे यांची शिवसेना. 57 जागा, 12.38% मतं त्यांना मिळाली. 87 पैकी 57, 70%, 70.37%. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार, तर यांच्या आल्या बघा 41 जागा आल्या. हे इथं जवळपास 9% मतं त्यांना पूर्ण मिळाले. आणि 41-59 पैकी यांची जर स्ट्राईक रेट बघितला आपण तर 69.49. नंबर 1 भाजप, नंबर 2 शिवसेना, नंबर 3 राष्ट्रवादी, असा स्ट्राईक रेट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 20 सीट आल्या, जिथे की त्यांना मतं पडलेत 9.96%. आणि तुम्ही जर याच्या सीट बघितल्या 95 पैकी 20 आल्यात, फक्त 21% स्ट्राईक रेट यांचा. INC म्हणजे शरद पवार नाही, ही जी इंडियन नॅशनल काँग्रेस जी आहे, तर याच्या आल्यात 16 सीट, 12.42%. आणि त्या 16च आल्यात, 101 लढवल्या, 16च आल्या, 15%. म्हणजे हे पास पण नाही झाले 35%. थोडक्यात एवढं लक्षात ठेवा, 15.84%. NCP शरद पवार गटाचे 10 आमदार निवडून आले, 11.28% मतं त्यांना त्या ठिकाणी मिळाली. आणि मतांची टक्केवारी बघितलं तर यांची चांगली, म्हणजे अजितदादा पवार गटाला फक्त 9.01% मतं आहेत. पण इथे जर शरद पवार साहेबांचे बघितले 11.28%, पण निवडून आले 10, 86 लढवल्या. लोकसभेला जो खतरनाक स्ट्राईक रेट होता तो कमी झाला, 11.62% त्या ठिकाणी आला. आता जर डायरेक्टली असा प्रश्न विचारला जोड्या लावामध्ये किंवा चढता उतरता क्रम, सगळ्यात जास्त मतांची टक्केवारी नंबर 1 भाजप, नंबर 2 ला तुम्हाला बघायला मिळेल एकनाथ शिंदे यांच्या पार्टीला. त्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल शरद पवार नाही, त्याच्यानंतर 1 मिनिट, 2 नंबरला ही पण नाहीये, शिवसेना पण नाहीये. म्हणजे 1 नंबरला BJP, 2 नंबरला INC, 3 नंबरला शिवसेना आहे बघा. कोणती? एकनाथ शिंदे. त्याच्यानंतर येते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची, नाही त्याच्यानंतर येते शरद पवार यांची, त्याच्यानंतर येते उद्धव बाळासाहेब ठाकरे. हे लक्षात ठेवा. तर इथे तुम्हाला डायरेक्टली बघायला मिळेल 12.42ला. INC मताच्या बाबतीमध्ये 2nd नंबरला आहे, म्हणजे 1 नंबरला भाजप, 2 नंबरला INC, 3 नंबरला तुम्हाला बघायला मिळते ही शिवसेना, आणि तुम्हाला 4 नंबरला बघायला मिळते NCP शरद पवार, 5 नंबरला तुम्हाला बघायला मिळेल इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे, 6 नंबरला अजितदादांचा गट तुम्हाला बघायला मिळेल. आणि 6 मध्ये टॉपला सगळ्यात कमी मतं अजित पवार गटाला मिळाले, पण सीट भरपूर त्यांच्या निवडून आलेल्या आहेत. महायुती घटक पक्ष कुठले कुठले बरं? भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार,
जनसुराज्य शक्ती पक्ष आहे, राष्ट्रीय समाज पक्ष आहे, राजश्री शाहू विकास आघाडी आहे, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष पण आहे. हा मला वाटतं तो अमरावती आपल्या त्या बाई ज्या आहेत त्यांचा तो पक्ष आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPI पण त्यांचा घटक आहे. महाविकास आघाडीमध्ये कोण आहे बरं? CPIM पण आहे, भारतीय काँग्रेस, शिवसेना उबाटा गट, NCP शरद पवार गट, समाजवादी पार्टी, CPI च्या दोन्ही पार्टी इकडे आहेत, आम आदमी पार्टी पण इकडे आहे आणि भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष, एवढे पक्ष ह्या महाविकास आघाडीमध्ये आहेत. सर्वाधिक महिला आमदार आपल्या 21 निवडून आले आहेत. सर्वात तरुण आमदार रोहित पाटील RR पाटलांचे चिरंजीव 25व्या वर्षी तासगाव मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. सर्वात ज्येष्ठ आमदार श्री छगन भुजबळ आहेत, वय 77 आहे. NCP 2024 विधानसभेला राज्यात 66.05% मतदान झालं. हा आकडा लक्षात ठेवा, 66.05. राज्यात सर्वात जास्त मतदान झालं 84.96%, जवळपास 85%. करवीर मतदारसंघ कोल्हापूर. जेव्हा आपण जिल्ह्याचा विचार करतो अर्थातच कोल्हापूरचे लोक सुशिक्षित आहेत, कोल्हापूरचे लोक मतदानाला सिरियसली घेतात, कोल्हापूरचे लोक तांबडा पांढरा रस्त्याला सिरियसली घेतात. त्यामुळे इथे तुम्हाला बघायला मिळेल 76.25%. राईट. परत हे राईट लॉजिकल अप्रोच जे काय आपल्या विद्यार्थ्यांना फायदा झालाय, सिलेक्शन झालं, या सगळ्या बॅचेस आहेत त्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आर्थिक घडामोडींकडे आपण जेव्हा जातो तेव्हा 6 रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ केलेली आहे. डायरेक्टली हा प्रश्न येऊ शकतो. आतापर्यंत एकदा दोनदा विचारलेलं आहे किती वाढ झाली. गव्हाचा 150 रुपयाने वाढवला, आता तो भाव झालाय 2425. 2425 बरोबर एकदम सिक्वेन्स आलं. सॉरी. रेपसीड आणि मोहरी 300 रुपयाची वाढ केली बघा, 5950 ला गेला. करडई 140 रुपये, 5940. मसूर 275 ची वाढ, 6700. चना डाळ हरभरा 201 वाढ केली बघा, 5650. 5650. जाऊ बार्ली 130 रुपयानं वाढ, तर ती 1980 ला. म्हणजे ह्या बार्लीची जाऊ आहे तर ती 1980 ला जन्मलेली इतकी म्हातारी जाऊ आहे तिची, आणि तिला 130 रुपये दिले तेव्हा कुठं ती गावाला निघून गेली, असं लक्षात ठेवा. MSP किमान आधारभूत किंमत ज्याला आपण म्हणतो, आपल्याला माहिती आहे या दराने शेतकऱ्यांकडून सरकार खरेदी करते. CACP आयोगाची शिफारस असते. केंद्राच्या आर्थिक व्यवहार विषयक कॅबिनेट समितीमार्फत निर्णय घेतला जातो. आणि नंतर बघा गॅलेथिया खाडीतील ट्रान्सशिपमेंट पोर्टला प्रमुख बंदराचा दर्जा त्या ठिकाणी दिला. बंगालच्या उपसागरामध्ये ते आहे, ग्रेट निकोबार बेटामध्ये. नाव लक्षात ठेवा, गॅलेथिया खाडीतील ट्रान्सशिप पोर्ट. आपले होते मला वाटतं 13, आता झाले असतील 14. आणि मंजूर प्रमुख बंदरे जे आहेत, वढवण पालघरला जे आहे, डहाणूच्या तिथे महाराष्ट्रामध्ये, आणि गॅलेथिया खाडी जे अंदमान निकोबार इथलं, म्हणजे ते 13, आता 15 झाले असतील टोटल. तर महाराष्ट्रातील काही महत्वाचे बंदर आहे बघा. मुंबई बंदर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, JNPT सगळ्यांना माहिती, जवाहरलाल नेहरू, नावाशेवा मुंबई, आणि वाढवणला पालघर. म्हणजे मुंबईला आता आपल्या महाराष्ट्रात 3 मोठे मोठे झालेले आहेत. कर महसूल संकलनात महाराष्ट्रानं नंबर 1 कामगिरी केली. तुम्हाला मी लक्षात ठेवलं होतं, जिथे इलेक्शन येतं तिथं FDI चांगला असतो किंवा बाकी ठिकाणी ते नंबर 1 काम करतं. महाराष्ट्रात तसं 39% महाराष्ट्राकडे कर संकलनच्या बाबतीमध्ये आहे. 2 नंबरला कर्नाटक आहे, 3 नंबरला दिल्ली आहे. स्टेट ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर अहवाल 2024 अर्थातच फावं देतं, एवढंच लक्षात ठेवा, जास्त काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. डोमेस्टिकली सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक, DCPs बँक्स म्हणजे काय? अशा बँक दे आर व्हेरी बिग टू फेल. एवढ्या मोठ्या आहेत ते फेल होऊच शकत नाही. म्हणजे एखाद्या श्रीमंत माणसानं तुमचे 100 रुपये बुडवण्यासारखं असतं. 100 रुपये बुडवेल का आपण? शक्यच नाही. त्या माणसाकडे काय कमी आहे? 100 रुपये, 1000 रुपये, लाख रुपये असे. तसा प्रकार आहे. एवढी मोठी बँक येते की सहसा ती बँक फेल होऊच शकत नाही. तुम्ही बिंदास तिथं डिपॉझिट करा, पैसे गुंतवा, तुमचे एकदम सेफ आहेत पैसे. RBI द्वारे त्यांना दर्जा दिला जातो. अशी बँक अपयशी ठरल्यास बँकिंग प्रणाली आणि एकूण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. थोडक्यात गावातल्या पाटलानं किंवा सरपंचानं पैसे बुडवायला सुरुवात केली की समजून घ्या गावातली आर्थिक परिस्थिती ढासळली. तसं हे देशातल्या DCPs बँक आहेत, जर का त्या फेल झाल्या तर देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लागली. करेक्ट कार्यक्रम झाला म्हणून समजा, आणि तुम्हाला रडायला माणूस पण भेटणार नाही, कारण प्रत्येकाचे पैसे या SBI मध्ये म्हणा की या बँकेत असतात. सगळ्यांचेच बुडतील, सगळेच जण आपापल्या रडण्यात गुंतलेले असतील. त्यामुळे DCPs ही कन्सेप्ट काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. DCPs मध्ये कोण कोण आहे? सगळ्यात पहिला नंबर 1 SBI ला दिलं 2015 मध्ये, पणजी बँकेला आईची आहे 2016 ला, आणि HDFC ला दिलं 2017 ला. हे बघा, SBI, पणजी बँक, आईची आहे, आणि HDFC बँक.
तर हे तुम्हाला HDFCचं काय नाव आहे बघा, वी अंडरस्टँड युअर वर्ल्ड, हे विचारलं होतं बरं राजश्वा मेन्सला, हे पण लक्षात ठेवा. कळलं? आता मला असं वाटतं याच्यात तुम्हाला काही अडचण येणार नाही. जागतिक पेटंट फायलिंग मध्ये भारत जगात 6व्या क्रमांकावर आहे. आणि याच्याबद्दल थोडीशी ऍडिशनल इन्फॉर्मेशन सांगतो तुम्हाला. जसं मोदी गव्हर्नमेंट आलंय, आता काही आपले थोडे मित्र आहेत तिथं, त्यांनी असं सांगितलं की पेटंटचे जे रूल्स आहेत ते एवढे शिथिल केलेत की त्यांना टार्गेट दिलेत, एवढे पेटंट भेटले पाहिजे, तेवढे पेटंट भेटले पाहिजे. त्यामुळे सणासण भारतामध्ये पेटंट वाटणं चालू आहे. भारताचा नंबर सणासण मध्ये 6 आला, एवढं लक्षात ठेवा. आता तुम्ही कधी विसरणार नाही, सणासण 6 पेटंट मध्ये. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेद्वारे अहवाल दिला गेला. चीन, USA, जपान, दक्षिण कोरिया, जर्मनी, भारत. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, नंबर 6. 1 मिनिट, 1 2 3, दक्षिण कोरिया एकच आहे, 5, भारत 6. राईट. आता बघा ऍट ए ग्लान्स मध्ये इंडियन गेमिंग कन्व्हेन्शन 2024 कुठे झालं होतं? नवी दिल्लीत झालं होतं ऑक्टोबर महिन्यामध्ये. आंतरराष्ट्रीय 6G सिम्पोजियमचं उद्घाटन परत नवी दिल्लीमध्ये झालं. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं होतं. आता त्याच्यानंतर शिलाँग काय 2025 मध्ये भारतीय प्रवाशांसाठी टॉप ट्रॅव्हल डेस्टिनेशन. बघा डेस्टिनेशन चेंज व्हायला लागलं. आता गोवा गॉन, लोक म्हणायला लागले गोवा आता फुल कचरा बिचरा एकदम खारडी, काय काय रेट लावायला लोक नवीन नवीन शोधायला लागले. शोधता शिलाँग भेटलं, असं लक्षात. शोधता काय भेटलं? शिलाँग भेटलं. गुगलचे नवीन मुख्य तंत्रज्ञ म्हणून प्रभाकर राघवन यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली, हे आपल्यासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे नोट करा. राजीव रंजन सिंग 21व्या पशु जनगणनेचे उद्घाटन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रवीणा राय यांची MCX CEO आणि MD म्हणून नियुक्ती झाली. बिहारच्या सुलतानजंग स्टेशनचे अजगाईनाथ धाम असे नाव दिलं. काय? अजगाईनाथ धाम, हे लक्षात ठेवा. पुढे खूप महत्वाचं सामाजिक घडामोडीमध्ये शिक्षण मंत्रालयाची स्टार्स कार्यशाळा भोपाळमध्ये VIT भोपाळमध्ये आयोजित केली होती ऑक्टोबर 2024 मध्ये. स्टार्स प्रोग्राम मध्ये काय? केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. शालेय शिक्षणामध्ये थेट वाढ करणाऱ्या योजनांच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करते. इथं आपण डायरेक्टली पिक्टोरियल मध्ये बघू. आता हे बघा, स्टार्स मध्ये सपोर्ट द ऍडव्हान्समेंट फॉर रुरल स्टुडंट्स, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत करणारी योजना म्हणजे स्टार्स योजना. फ्री टेक्निकल एज्युकेशन टू रुरल गव्हर्नमेंट स्कूल टॉपर्स, खेड्यातले शाळेतले जे टॉपर आहेत त्यांना फ्री टेक्निकल एज्युकेशन देणार. 62 डिस्ट्रिक्ट ऑफ मध्य प्रदेश आणि 104 स्टुडंट्स पर इयर. या ठिकाणी VIT मध्ये तो कार्यक्रम आयोजित केला होता. डिपार्टमेंट ऑफ स्कूल आणि एज्युकेशन अँड लिटरसीनं त्यांच्या वेबसाईटवर काय दिलं हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह 2025 आणि त्याचं कोऑपरेटिव्ह बिल्ड अ बेटर वर्ल्ड, ही त्याची टॅगलाईन किंवा त्याला आपण म्हणतो थीम. राईट. तर स्टार्स म्हणजे काय? स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट्स, ते आहे स्टार्स. डायरेक्टली याचा लॉंग फॉर्म पण विचारू शकतात. आता हे लक्षात राहील. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आपण ऑलरेडी बघितली आहे. ह्या अन्न सुरक्षा कायदा 2023 अंडर कोड मध्ये ते दिलं होतं. 5 किलो गहू आणि अतिरिक्त 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत पुरवणे. आता पुढे जे महत्वाचं आहे, ई श्रम पोर्टल 26 ऑगस्ट 2021 रोजी आलं आणि भारतातील असंघटित कामगारांचा डेटाबेस आहे. असंघटित म्हणजे अनऑर्गनाइज सेक्टर. अनऑर्गनाइज सेक्टर मधील कामगारांचा डेटाबेस येतो. पुढे आता युविन पोर्टल आहे बघा. युविन म्हणजे तुम्ही जिंकलात. कधी? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाला चालना देण्यासाठी. त्यांचं म्हणणं आहे सगळ्यांचं इम्युनायझेशन झालं पाहिजे तर तुम्ही जिंकता. गर्भवती महिला आणि बालकांना दिलेल्या लसीकरणाचा केंद्रीकृत डिजिटल रेकॉर्ड तयार केला जाईल. बघा इथं काय दिसतंय आपल्याला? युविन, त्याचं टॅगलाईन आहे विकसित भारत कधी? रिव्हॉल्युशनलाइज डिजिटल वॅक्सिनेशन सर्व्हिसेस. म्हणजे मोबाईल मध्ये मेसेज येणार, हे करणार, त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणार. युविन पोर्टल काय? कम्प्लीट वॅक्सिनेशन रेकॉर्ड फॉर प्रेग्नंट वुमन अँड चिल्ड्रन 0 ते 16 वर्ष वयापर्यंत. आणि 11 इंडियन लँग्वेज मध्ये हे असणारे पोर्टल, हे लक्षात घ्या. 11 इंडियन लँग्वेज मध्ये. रजिस्टर युअरसेल्फ फॉर सिक हेल्प फ्रॉम, आणि ते तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ होम फॅमिली वेलफेअर वगैरे बघायला मिळेल. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं या ठिकाणी तर सार्वत्रिक याच्याबद्दल युविन पोर्टल बद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो. थोडंसं मला असं वाटतं कुठेतरी HRD मध्ये याच्यावर प्रश्न डायरेक्टली येऊ शकतो. युविन इज अ डिजिटल प्लॅटफॉर्म ऑल वॅक्सिनेशन प्रोग्राम इन्शुअर ऍडमिनिस्ट्रेशन प्रेग्नंट वुमन आहे वरच बघितलं आपण. आणि 12 वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीजेस. किती आहेत आजार?
तर हे 12,000 11 लँग्वेज मध्ये, 11 लँग्वेज मधले 12,000 असं लक्षात ठेवा. अॅन्युअल टार्गेट ऑफ UPI इज अराउंड 2.9 crore प्रेग्नंट वुमन अँड 2.6 crore infants 0 ते 1 वर्ष. नेशन वाईड रोल आउट ऑफ UWIN हॅज बीन कम्प्लिटेड. की फीचर काय? एनी टाइम ऍक्सेस आणि एनीवेअर वॅक्सिनेशन सर्व्हिसेस. जनरेशन ऑफ आयुष्मान भारत हेल्थ आभा कार्ड जे अकाउंट ते, आणि चिल्ड्रनसाठी चाइल्ड आभा, सिटीजन मॉड्यूल, ऑटोमेटेड SMS अलर्ट, QR बेस्ड ई वॅक्सिनेशन सर्टिफिकेट, आणि ऑफलाईन मोड फॉर डाटा एंट्री बाय वॅक्सिनेटर्स. ऑफलाईन मोड मध्ये घरी येऊन ते पॅड हातात घेऊन त्याच्यावर लिहिणार आहे ना, तर तशा प्रकारचं पण UWIN मध्ये होणार आहे. त्यामुळे UWIN हे फार महत्वाचं आहे सगळ्या दृष्टिकोनातून, प्रिलिम्स आणि मेन्स. पुढे आपण बघू PM विश्वकर्मा योजनेच्या नोंदणीत कर्नाटकानं आघाडी घेतलेली आहे. कारण काय माहितीये का, विश्वाचे कर्म कुठे केले तर ते कर्नाटकामध्ये केलेत असं लक्षात ठेवा. पंतप्रधानांनी PM विश्वाचे कर्म कर्नाटकामध्ये केलेत. कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश. नंबर 1 कर्नाटक, नंबर 2 राजस्थान, नंबर 3 महाराष्ट्र, नंबर 4 गुजरात, नंबर 5 मध्य प्रदेश. 17 सप्टेंबर 2023 केंद्रीय क्षेत्र योजना होती. नोडल काय? स्मॉल, मीडियम, स्मॉल, मायक्रो अँड मीडियम, मायक्रो, स्मॉल अँड मीडियम. तर हे बघा, पंतप्रधानांनी हात जोडलेत कोणाला? ह्या विश्वकर्माला, कारण ते कर्नाटकमध्ये जाऊन विश्वाचे कामं त्यांनी केले म्हणून नंबर 1 कर्नाटक आहे. सन्मान मी योजना आहे, कौशल सन्मान योजना. कशाची बाबा आहे? इथं मटकं बनवणं चालू आहे, इथे कपडे काहीतरी बनवणं चालू आहे. अशा प्रकारे विश्वकर्मा, PM विश्वकर्मा योजना जी आहे ती कशासाठी आहे आणि काय तुमच्या लक्षात राहील. PM विद्यालक्ष्मी योजना. आता विद्या विनयन शोभते. विद्या म्हटलं की आला अभ्यास, ज्ञान, नॉलेज, सगळ्या गोष्टी. तुम्हाला इथे डिग्री वगैरे सगळी आली. निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती. आणि कशासाठी केली ती बरं? गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य. लक्ष्मी विद्या, विद्या सोबत लक्ष्मी. तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला पैसे मिळणार, क्लास लावायला, राहायला, खायला, प्यायला, नाश्ता करायला, अधूनमधून थम्सअप प्यायला किंवा काय करायला. विद्यालक्ष्मी फक्त नाव लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं. PM विद्यालक्ष्मी. 2 शिक्षणासाठी पैसे. आणि केंद्रीय योजना 100% सगळं सेंटर देणार आहे, लोडच घ्यायचं काम नाही. आपली HRD मध्ये परत महत्वाची योजना आपण अपडेट करू. आपली जी HRD ची बॅच आहे ना, GS2 ची बॅच, सगळ्याच बॅच मध्ये आपण ते करंट व्हॅल्यू ऍडिशन करणार आहोत. नमो ड्रोन दीदी योजना जी आहे ती खूप फेमस आहे बघा. दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या अंडर डे NRLM. तर NRLM जी ग्रामीणची राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, त्याच्या अंतर्गत महिलांना ड्रोन उपलब्ध करून देणार सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, केंद्रीय क्षेत्र योजना. हे बघा इथं आता. We proudly applaud the Namo Drone Didi initiative, a groundbreaking endeavor that empowers women through transformative use of drones. ड्रोन न काय करायचं? ड्रोन न फवारणी करायची, ड्रोन न अजून सर्व्हिलन्स करायचा, कोण कोणाचे कणस घेऊन जातं, कोण कोणाचा ऊस तोडतं, कोण कोणाचे तिथं काय म्हणता येईल त्याला सीताफळ तोडून नेतं. आमच्या गावाकडे तर आमच्या शेतात लिटरली लवकर जाणं नाही झालं की ते सीताफळ डोळे यायच्या आधीच गायब झालेले असतात. तर ड्रोनचा वापर त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. तर ही आहे नमो ड्रोन दीदी योजना, राईट. तर हे जस्ट तुमच्या लक्षात राहावं म्हणून दिलेलं आहे, बाकी याचा काही अर्थ नाही. मुद्रा कर्ज मर्यादा दुप्पट आता केली, 10 लाखावर 20 लाखावर केलेली आहे. तुमच्या लक्षात येईल कर्जांची श्रेणी जी आहे ती शिशु 50, किशोर 50 ते 5, तरुण जे ते 5 ते 10, आणि तरुण प्लस आणला बघा यांनी आता. तरुण प्लस 10 लाख ते 20 लाख. मला वाटतं आपण एखादी अशी प्लस वाली बॅच सुरू करा, HRD प्लस, म्हणजे त्याच्यामध्ये करंट पण असणार, व्हॅल्यू ऍडिशन पण असणार. ते तरुण प्लस असं या ठिकाणी आलंय. आयुष्यमान वयवंदना कार्डचे अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे. हे बघा, छान फोटो एकदम आजी आजोबांचा. तुमच्या लक्षात येईल की आयुष्यमान वयवंदना कार्ड ह्या दोघांच्या हातामध्ये आहे, आणि ते तुम्हाला या ठिकाणी क्लिअर आता दिसत असेल. नसेल तर तुमच्या युट्यूबच्या याची क्वालिटी वाढवा, तो किंवा आपल्या ऍपवर त्याचं रिझोल्युशन वाढवा. 29 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हे कार्ड EBPMJ चा भाग आहे, हे लक्षात ठेवा. वय 70 आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय उपचार प्रदान करते. सारथी पोर्टल कशासाठी आलं बरं? सारथी नाही, साथी. सीड ऑथेंटिकेशन, ट्रेसेबिलिटी आणि हॉलिस्टिक इन्व्हेंटर. येस आलं की सीड आपण याला म्हणतो इटायमॉलॉजी अप्रोच. कळलं? कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे विकसित केलेलं आहे. NIC नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरद्वारे विकसित केलेलं आहे. डिजिटल लोकसंख्येचं घड्याळ कुठं आलं? बँगलोरमध्ये. डिजिटल लोकसंख्या घड्याळ कुठे बाबा? बँगलोरमध्ये, एवढं लक्षात ठेवा. महाकुंभ मेळा 2025, तर तो 13 जानेवारी ते 26 जानेवारी
2025 ला होणार आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये कुठं होणार आहे? प्रयागराज येथे. कुठे? यमुना नदीच्या तीरावर. तर तीरावर कुठल्या? यमुना नदीच्या लक्षात ठेवा, प्रयागराज येथे. तुमच्या इथं चित्रच लक्षात राहील. महाकुंभ प्रयागराज 2025, प्रयागराजचा फोटो. आता हरिद्वारला जे असतं गंगा नदीच्या तीरावर होतं. उज्जैनला शिप्रा नाही दे, शिप्रा नदी आहे, हे तुमच्या आता कधीच विसरणार नाही, ते आहे उज्जैनला. नाशिकला आपली गोदावरी नदी, प्रयागराजला गंगा, यमुना, सरस्वती. अशा 4 वेगवेगळ्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव बघा, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुठे झाला होता? हे चित्र बघा तुम्ही, इथं दिसते कुरुक्षेत्र, हरियाणा. 28 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर तुम्हाला सगळे चित्र आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव त्या ठिकाणी झालेला बघायला मिळेल. आता देहराडून भारतातील पहिले लेखकाचे गाव, जे उद्घाटन कोणी केले? पुष्कर सिंग धामी यांनी केलं. डेहराडून भारतातील पहिले लेखकाचे गाव, उद्घाटन पुष्कर सिंग धामी यांच्या हस्ते. अमृत उद्यानात कोणार्क चक्र प्रकृतीचे अनावरण. अमृत उद्यान कुठे? राष्ट्रपती भवन येते बघा. हे कुठं आलंय? कोणार्कचं जे चाक आहे ते अमृत उद्यान. अमृत उद्यान कुठे? राष्ट्रपती भवनच्या तिथे. चला पुढे. दीपम. दीपम म्हणजे दिवा लागला पाहिजे. दिवा म्हणजे प्रत्यक्षात लाईट नाही, दिवा म्हणजे LPG. दीपम 2.0 स्टेटस काय? महिलांना मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून देणे व सक्षम बनविणे. एखाद्या नवऱ्याने जर बायकोला म्हणलं तू काय दिवे लावले? ती म्हण दीपम लावला मी. दीपम 2 सिलेंडर माझ्या नावाने आले, 5 सिलेंडर माझ्या नावाने आले, असं काहीतरी म्हणेल. तर ते दीपम 2.0 स्कीम जी आहे तर त्याच्या आंध्र प्रदेशची आहे. चंद्रबाबू नायडू तिथले मुख्यमंत्री आहेत, त्यांनी आणलेली ती स्कीम त्या ठिकाणी आहे. निंगोल चक्कुबा, तर हे मैतेई मणिपूर समुदायाचा एक महत्वाचा सण 2024 मध्ये साजरा झालेला. पर्यावरण घडामोडीमध्ये एक्स बॉन्ड रडार जो आहे तर तो केरळ येथे स्थापनेसाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मान्यता दिली. मातीच्या कणांच्या हालचालीवर लक्ष ठेवतो बघा. हे बघा, मेट्रोलॉजिकल सेंटर हे कुठे? केरळ. एवढं लक्षात ठेवा. एक्स बँड रडार. आता हे काय? पूर आणि भूस्खलनाची चाचणी त्या ठिकाणी होईल. रडार म्हणजे काय? रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. हे उपकरण रेडिओ लहरींच्या प्रतिबिंबाच्या मोजमापाद्वारे वस्तू शोधण्याचे काम करते. डॉपलर रडार जे काय असतं बरं? ढग किती वेगाने आणि कोणत्या दिशेने फिरत आहे हे उघड करतं. कोण? डॉपलर रडार. याचा डायरेक्टली राज्यसेवा मेन्स GS4 सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये लॉंग फॉर्म पण विचारू शकतात. रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. पुढे जे काय चक्रीवादळ आले, ज्याने दानादान उडाली, ते आपण बघू. दाना चक्रीवादळाचा तडाखा बंगालच्या उपसागरात नाव दिलं होतं कतारने. 2023 मधील काही चक्रीवादळे आपण आता बघूयात. मोचा जे होतं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात आलं, तीव्र श्रेणीमधलं होतं, नामकरण येमेननं केलं होतं. बिफोर जॉय जे अरबी समुद्रात आलं, नामकरण बांगलादेशनं दिलं होतं. हे बिफोर जॉय वगैरे तुम्ही जर बांगलादेशच्या क्रिकेट टीम मधले नाव जर बघितले ना, तुम्हाला लगेच लक्षात येईल बिफोर जॉय बांगलादेशचे. तेच जे आहे ते अरबी समुद्रात आलं होतं. आता इथे आपण जर पुढचे बघितले, तीव्र श्रेणी नामकरण भारताने केलं. तेज नाव आपल्या भारताकडे असतं, तेज प्रताप यादव जो आहे. हमून, हनीमून नाही बरं, हमून. हनीमून हे पोस्ट भेटल्यानंतर, लग्न झाल्यानंतर आहे. आता सध्या हमून आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ते आलं तर बंगालच्या उपसागरामध्ये. हनीमूनला बंगालच्या उपसागरात जाऊ नका, तीव्र श्रेणीचं तिथं सायक्लोन येऊ शकतं आणि त्याचं नाव दिलेलं आहे इराणला. बांगलादेशला जाऊ नका, पण इराणला जा हनीमूनला. आता हे तुम्ही कधीच विसरणार तुमच्या जिंदगीमध्ये. हमून, राईट. मिदिली जी आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोनिक स्टॉर्म होतं, नामकरण मालदीवनं दिलंय, राईट. पुढे बघू आपण 2024 मधील चक्रीवादळे. रेमल आपण बघितलं होतं, बंगालच्या उपसागरामध्ये सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म होतं आणि ओमान नाव दिलं होतं. आसना जे आहे ते अरबी समुद्रामध्ये आणि पाकिस्तानने नाम केलं होतं. आसना आपण जर बघितलं तर पाकिस्तानी नाव वाटतं, पण आपल्याला आहे. पण दाना जे आहे ते कतार नाव दिले, बांगलादेश आपण बघितलं. पुढे बघा, मिशन मौसम अंतर्गत क्लाउड चेंबर. आणि क्लाउड चेंबर काय केलंय? भारतीय मान्सूनची परिस्थिती आणि संबंधित मेघ निर्मिती आणि वर्तनाचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी IITM पुणेद्वारे ते केलेलं आहे. आणि मिशन मौसम विषयी काय? 2024 ते 26 2000 कोटीचा प्रकल्प आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालय जे आहे, हवामान बदलांचा अंदाज आणि भारताच्या प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवणे याचा उद्देश आहे. आता पुढचं महत्वाचं, कृत्रिम रेतनाद्वारे माळढोक पक्ष्यांच्या पिलांचा जन्म आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करून करणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे क्रिटिकली एंडेंजर्ड झालाय. द गिब इज अमंग द हेवियस्ट बर्ड्स दॅट कॅन फ्लाय. आणि द ग्रेट इंडियन बस्टर्ड ज्याला आपण माळढोक म्हणतो, माळढोक मेनली हा नगरचा काही भाग
सोलापूरचा तिकडचा भाग जो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तर याच्याविषयी आपल्याला थोडीफार माहिती या ठिकाणी मिळू शकते, जे आपल्याला राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये पुढच्या वर्षी महत्वाचं असू शकतो. कुठल्या कुठल्या राज्यात एवढं तरी लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, 6 राज्यांमध्ये आपल्याला हे बघा जवळजवळचे 1 2 3 4 5 6 महाराष्ट्र सेंटर घेतला, वर 3 खाली 2 झाले 6 राज्य. आता बघू माळढोक विषयी. क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. साइट्स कराराच्या परिशिष्ट 1 मध्ये, CMS कराराच्या 1 मध्ये आहे. आपला जो काय वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट त्याच्यामध्ये पण 1लाच आहे. क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणून ते 1 नंबरला टाकलेलं आहे. आता एमिशन्स गॅप रिपोर्ट जो आहे, इमिशन जो असतं आपल्या जे CO2 वगैरे तर देतं UNEP त्याचं देत असतं. त्याच्यानंतर महत्वाचं बघा कोप जी असते, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 16वी COP कुठं झाली जैव बायोडायव्हर्सिटी बद्दलची, तर ती झालेली आहे कॅली कोलंबिया. आता इथं आपण बघूया, याच्यामध्ये पिक्चर मधलं तुम्हाला कधी विसरणार नाही तुम्ही. कॅली कोलंबिया, कोप 16 कॅली कोलंबिया, पाज कोनाला नॅचोलेंजा हे तुम्हाला बघायला मिळेल या ठिकाणी नाव. कॉन्फरन्स दी लास नाशिकॉन्स युनिडा सॉर्बे बायोडायव्हर्सिटी, तर ही कुठे झाली कोलंबियाला. हे जस्ट असं बोललो मी, हे काही परफेक्ट नाहीये पण ठीक आहे, तुम्हाला ते कधी लक्षात राहील. कॅली कोलंबिया हे लक्षात येऊन जाईल. कोप 16 जी बायोडायव्हर्सिटीची CBD कॉन्फरन्स ऑन बायोडायव्हर्सिटी जी आहे ती बघायला मिळते. भारतानं काय केलं, नॅशनल बायोडायव्हर्सिटी स्ट्रॅटेजी आणि ऍक्शन प्लॅनचे अनावरण त्या ठिकाणी केलं, हे लक्षात ठेवा. नॅशनल बायोडायव्हर्सिटी स्ट्रॅटेजी अँड ऍक्शन प्लॅन याचं अनावरण या ठिकाणी कोप 16 मध्ये झालेलं आहे. UPSC प्रिलिम्सला एखादं स्टेटमेंट याच्याविषयी विचारलं त्यात हे पडू शकतं. ग्रीन हाऊस गॅस बुलेटिन WMO वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनवर दिली जातं. जागतिक शहरी अहवाल UN हॅबिटॅट द्वारे प्रकाशित केलं जातं. प्रोजेक्टेड प्लॅनेट रिपोर्ट जो आहे तो UNEP देतं. वर्ल्ड कन्झर्वेशन मॉनिटरिंग सेंटर UNEP, WMC, IUCN एवढं महत्वाचं राज्यसेवा किंवा MPSC ला नाही, UPSC साठी महत्वाचं आहे. अडॉप्टेशन गॅप रिपोर्ट जो UNEP द्वारेच दिला जातो. आणि बाकू येथे UNFCCC ची कोप 29 झालेली आहे. बाकू हे अझरबैजान या ठिकाणी आहे. आता आपण बघूया या परिस्थितीत भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी केलं होतं. आपण शोधण्याचा प्रयत्न करू कीर्तिवर्धन सिंग कुठं भेटतात. कोप UNCCC वाली जी झाली तर ती झाली बाकू अझरबैजान येथे, ती होती 29वी. आणि आपल्याला इथे शोधायचं आता भारताचे आपले सिंग जे आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी दिसतात का हे आपण बघण्याचा प्रयत्न करूया. कुणाला दिसले नाही तर आपण पुढे जाऊया. मला असं वाटतं चला आता आपण पुढे जाऊया. फक्त एवढं लक्षात घ्या तिथे सिंग आपले गेलेले होते. आता आंतरराष्ट्रीय संरक्षण आणि अंतरिक्ष घडामोडी, त्याच्यामध्ये MQ-9B ड्रोन करार तो आपला अमेरिकेसोबत झाला, एवढंच लक्षात ठेवा. प्रश्न असा येईल MQ-9B ड्रोन करार कुठल्या देशासोबत झाला, तो अमेरिकेसोबत झाला. या ड्रोनमुळे भारताला जमिनीवर आणि समुद्रावर प्रतिकूल कारवायांचा शोध घेण्यासाठी मदत होणार आहे. हे याचे येईल काय भानगडे, हाय अल्टिट्यूड लॉंग एंडुरन्स, हा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. हे ड्रोन जे 35 तासांपेक्षा जास्त काळ हवेत राहू शकतात, 450 किलो बॉम्ब वाहून नेऊ शकतात. तर हे सह्या करताना इथं आपण बघूया. कॉन्ट्रॅक्ट सायनिंग बिटवीन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अँड US गव्हर्नमेंट फॉर ट्राय सर्व्हिस प्रोक्युरमेंट ऑफ 31 MQ-9B स्काय सी गार्डियन हाय अल्टिट्यूड लॉंग एंडुरन्स रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट शिफ्टिंग इन द प्रेझेन्स ऑफ चीफ सेक्रेटरी वगैरे वगैरे, ते आपल्याला बघता येईल. पुढे बघू आपण. झी मोर बोगद्यावर अतिरेकी झाला, काश्मीर टनेल प्रोजेक्ट होता अंडर अटॅक. व्हॉट इज इट, सोनमार्ग आणि मध्य काश्मीर मधील गांदरबल जिल्ह्यातील कंगन शहराला जोडतो. जी मोर बोगदा प्रकल्प झोजिला बोगदा प्रकल्पाचा भाग आहे. झोजिला पास आपल्याला माहिती आहे बघा, जिओग्राफी मध्ये आपण बघितलेली. पुढे न्यूट्रिनोचा अभ्यास करण्यासाठी चीनची जुनो वेधशाळा. जुनो आपल्या वाटत जपानची आहे, ती जपानची नाही आहे. इथं तर खरा गेम आहे, ती चायनाची आहे. जुनो चायनाने एक नवीन मिशन आणलं न्यूट्रिनो अभ्यास करण्यासाठी. आता ही कधी विसरणार. आणखी वेधशाळा जे आहेत आईस क्यूब जी आहे ते अर्जेंटिनाची आहे. डी वाईन जी आहे ते US ची आहे. भारताची तमिळनाडू थेनी येथे या ठिकाणी आहे. आता न्यूट्रिनो म्हणजे काय, कोणते विद्युत भार नसलेले सबॲटॉमिक एकदम बारीकातलं बारीक कण जो येतो, त्यांची वस्तुमान लहान असते, विश्वातील सर्वात विपुल प्रमाणात त्या ठिकाणी असते. जगातील पहिला लाकडी उपग्रह आपल्याला माहिती आहे झाक्सा जपानद्वारे
31 MQ-9B आत्ताच बघितलं आपण ड्रोन अमेरिका. पिनाका शस्त्र आहे, मल्टी बॅरल रॉकेट लॉन्च व्हेकल आहे, त्याच्या आपण चाचण्या केलेल्या आहेत. त्याचा आपण इथं आता फोटो बघूया. तर हे जवळपास एक 44 सेकंदामध्ये 60 किलोमीटर अंतरावर लक्ष्यापर्यंत 12 रॉकेटच्या माध्यमातून 7 टन स्फोटके वितरित करू शकते. DRDO द्वारे ते उत्पन्न केले बघा. 7 ते 90 किलोमीटर तक स्पीड 5757.70 किलोमीटर पर आवर. पिनाका रॉकेट सिस्टम जे 44 सेकंड में 12 रॉकेट करता हे लॉन्च केलं जातं आणि इसका नाम भगवान शिव के धनुष पिनाक के नाम पर रखा गया. हा प्रश्न येऊ शकतो बरं. कोणत्या देवाच्या नावावरून पिनाक नाव ठेवलंय, तर ते आहे भगवान शिव यांचं धनुष्य. 3 व्हेरियंट्स याचे, MK1, MK2, MK3 आणि लंबाई व्यास वगैरे सगळं त्या ठिकाणी दिलंय. एवढं डिटेलमध्ये लक्षात ठेवण्याची गरज नाही. पुढे आपण बघूया भारत आणि ओमान मधील सराव. नसीम अल बहर नौदलाचा असतो, अल नजा लष्करी असतो, ईस्टर्न ब्रिज हवाई दलाचा. अल नजा आला तर नको जाऊ असं म्हणतात ते. अल नजा इंडियन ओमान जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज, फक्त एवढं लक्षात ठेवा. मलबार जे असते भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका याच्यामध्ये असतात, नौदलाचा आहे तो क्वाड देशांमधील सदस्यांचा आहे. आर्मेनिया आणि भारतात सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश आहे. अंतरिक्ष सराव 2024 संरक्षण मंत्रालयाद्वारे नवी दिल्ली येते. भारत ऑस्ट्रेलियातली कुठले, ऑस्ट्रा हिंद नाव लक्षात येऊन जाईल, ऑस इंडेक्स पण लक्षात येईल, ऑस आणि एक्सरसाइज. मलाबार क्वॅड मध्ये सागरी आपण बघितलं. पिच ब्लॅक जे हवाई दलाचं हे लक्षात ठेवा, पिच ब्लॅक जे आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया. प्रोजेक्ट शौर्य गाथा CDS अनिल चव्हाण यांनी सुरू केली होती. भारतीय लष्करी वारशांचे संवर्धन आणि प्रचार करणे, म्हणजे थोडंफार त्यांचे जे काही गोष्टी आहेत मिलिटरीवाल्यांच्या त्या जतन करण्यासाठी. उत्तर कोरियाद्वारे हॉसॉंगची चाचणी, याच्यावर ऑलरेडी मला वाटतं ग्रुप C ग्रुप B प्रिलिम्सला कधीतरी प्रश्न विचारून झालेला आहे. पुढे बघू आपण आता युरोपा क्लिपर मिशन. सगळ्यात महत्वाचं हे का म्हणतो मी हे विचारू शकतात माहिती आहे का. मिसनॉमर आहे, नाव तर युरोप आहे तर नासाचं म्हणजे US अमेरिकेचं. बघा इथं नासाचा होता फोटो तुम्ही पहिले बघा, नासाचं आहे बरं युरोपा, एवढं लक्षात ठेवा. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जेट प्रपोल्शन लॅबोरेटरी. युरोपा क्लिपर काय, नासा युरोपा क्लिपर विल कंडक्ट डिटेल रेझोनन्स ऑफ ज्युपिटर्स मून युरोपा. युरोपा काय आहे, युरोपा हे ज्युपिटरचा मून आहे, त्याला आपण काय म्हणतो चंद्र आहे. तर त्याचा अभ्यास करण्यासाठी, इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी वेदर आयसी मून कुड हॅव कंडिशन सुटेबल फॉर लाईफ जगण्यायोग्य तिथं वातावरण आहे का हे बघण्यासाठी नासाचं मिशन आहे. हे लक्षात ठेवा, हे विसरू नका, हे फार महत्वाचं आहे. गुरुग्रहाच्या चंद्राचा अभ्यास करणार ते, आपल्याला आपल्याच चंद्राचा अभ्यास करणं होत नाही, तर हे युरोपा क्लिपर नासाचं मिशन एवढंच महत्वाचं लक्षात ठेवा. पुढे आपण बघूया. हा अपडेट काय, ऑक्टोबर 2024 ला आलंय. ऑर्बिटर आहे, युरोपा ज्युपिटरचा टार्गेट आहे आणि करंट स्टेटस. भारत जर्मनी मेरीटाईम पार्टनरशिप एक्सरसाइज नौदलाची बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आली. भारत सिंगापूर मधले सराव सिम्बेक्स लगेच लक्षात येऊन जाईल. अग्निवारियर लष्कराचा आहे. बोल्ड कुरुक्षेत्र हे लक्षात ठेवा, भारत सिंगापूर. आणि जॉईंट मिलिटरी ट्रेनिंग हवाई दलाचे. भारत अमेरिकेतले सराव वज्र प्रवार स्पेशल फोर्सेस. युद्ध अभ्यास टायगर ट्रायम्फ, ह्युमॅनिटेरियन एड अँड डिझास्टर रिलीफ आणि कोप इंडिया हे एक लक्षात ठेवा. अमेरिकेचे खूप महत्वाचे आहेत. मलाबार क्वाड आपल्याला माहिती आहे, रेड फ्लॅग पण आपल्याला माहिती पाहिजे, हवाई बहुपक्षीय अमेरिकेचा आहे. भारत इंडोनेशिया मधले गरुड शक्ती, समुद्र शक्ती आणि इंडो कॉर्पट आणि मॅरिटाईम पार्टनरशिप एक्सरसाइज. विम्बॅक्स जे आहेत व्हिएतनाम, व्ही म्हणजे व्हिएतनाम, विम्बॅक्स भारत आणि व्हिएतनाम. पुस्तके आणि पुरस्कार ह्याच्यामध्ये बघा 2024 बुकर पारितोषिक नामांकने जे आहेत, तर बघा बुक जे जेम्स पर्सिवल एव्हरटेक लेखक आहेत त्याचे. क्रिएशन लेक रेचेल कुशनर, ऑर्बिटल समंता हार्वे, हेल्ड एन मायकेल्स, स्टोन यार्ड डिवोशनल शार्लेट पूड आणि सेफकिफ यावल व्हॅन डर उडेन हे लेखिका आहे. विजेते कोण झालं बरं, ऑर्बिटल समंथा हार्वे लेखिका. सध्या साऊथ मध्ये सगळ्यात फेमस हिरोईन कोणती आहे, समंथा, त्यामुळे पुस्तक कोण चालणार, समंथा. आणि समंथाचे जर ऑर्बिट्स तुम्ही बघितले डोळ्याचे, म्हणजे जे डोळ्याचे खोपणे आपण बघितल्या, तर ते अतिशय चांगले आहेत. त्यामुळे समंथाच्या ऑर्बिटला प्राइज त्या ठिकाणी मिळाला असं लक्षात ठेवा, ऑर्बिटल समंथा. बुकर पारितोषिक इंग्रजी भाषेत लिहिलेल्या आणि UK आणि आयर्लंड मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीसाठी दिला जाणारा साहित्यिक पुरस्कार आहे.
50,000 पाऊंड त्या ठिकाणी मिळतात. भारतीय विजेते द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स 1997 अरुंधती रॉय, थोडस अवघड लिहितात या. द इनहेरिटन्स ऑफ लॉस 2006 किरण देसाई लेखिकांना मिळाला. द व्हाईट टायगर 2008 अरविंद अडिगा. इंटरनॅशनल बुकर पारितोषिक 2024 इंग्रजीमध्ये अनुवादित केलेले आणि UK आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकासाठी 50,000 पाऊंड आहे. लेखक 25,000, अनुवादकला 25,000. आणि 2024चे विजेते जे आहेत काय रॉस, लेखिका जेनी इपरबेक, ह्या पुस्तकाला लेखिका इपरबेक जर्मनीच्या आहेत आणि अनुवादक मायकेल हाफमन. त्याला धाप लागली इतकं अनुवादन केल्यामुळे हाफ लागली धाप म्हणून तो आहे हाफमन. कशाचं केलंय, जेनी एरोपेक बे आहे बघा. आता हे पुस्तक तुम्हाला कधी जिंदगीत विसरणार नाही. कैरोस नावाचं पुस्तक आहे, ते जेनी युफ्रेनबेक यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. ट्रान्सलेटेड कोणी केलंय, हाफमन. धाप लागली त्याला ट्रान्सलेट करू करू. तर ते ऑल ॲलिगेटरी ऑफ अर नेशन अ कंट्री दॅट हॅज सीज टू एक्झिस्ट ईस्ट जर्मनी, नील मुखर्जीने याचं वरचं त्या ठिकाणी ते लिहिलेलं आहे. आता जर आपण पुढे जर बघितलं तर आपल्याला असं बघता येईल 2023चे विजेते टाइम शेल्टर, लेखक जॉर्जी गोस्पेडिनोव, बेल्जेरिया. अंजेला रोडेल अनुवादक होते त्याच्या. एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, 24/7 लक्षात ठेवा, लेटेस्ट विचारतील. विचार स्वातंत्र्यासाठीचे समारोह पारितोषिक 2024 मारिया कोरिना मचाडो आणि एडमंडो गोंजालेस उरुतिया यांना मिळाले. एवढे नाव अवघड ते भयानकच. मानवाधिकार, लोकशाही आणि मूलभूत स्वातंत्र्याच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था आहेत. युरोपियन संसद दरवर्षी देते, स्वरूप 50,000 युरो. पंतप्रधान मोदींना नायजेरियाचा द्वितीय सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर. आता मोदींना अलीकडे मिळालेले काय पुरस्कार बघा, डॉमिनिका ऑर्डर ऑफ ऑनर 2024 मध्ये मिळाला गयानाचा. डायरेक्टली आपण इथले तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये शिकवण्यासारखं फार काही जास्त नाहीये. तुम्ही डायरेक्टली हे झूम करूनही बघू शकता कुठले कुठले कोणी कोणी दिलेत ते बघा. ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यूज अँड अपोस्टॉल, ऑर्डर ऑफ द ड्रुक गॅल्पो, ग्राउंड क्रॉस ऑफ द लेजन ऑफ ऑनर, हे सगळे नाव तुम्ही त्या ठिकाणी बघून घ्या, देश बघून घ्या. शक्यतो प्रश्न येणार नाही, आला तर आपल्याला माहिती पाहिजे. आता SBI ला भारतातील सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार ग्लोबल फायनान्स मॅगझिनद्वारे मिळाला. विभाब तालुकदार यांना IUCNचा हॅरी मेसेल कन्झर्वेशन लिडरशिप अवॉर्ड मिळाला. श्री रविशंकर यांना ऑनररी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुस्तक स्पीकिंग विथ नेचर, द ओरिजिन्स ऑफ इंडियन एन्व्हायरमेंट, रामचंद्र गुहा हे हिस्ट्री लिहित होते, पण हे हिस्टोरियन नाही आहेत, त्यामुळं यांनी काय केलं, एन्व्हायरमेंटचे पुस्तक लिहिलं, स्पीकिंग विथ नेचर. फिलिप नॉयस सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार मिळाला, जस्ट ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते आहेत. सुहास जोशी यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आता क्रीडा घडामोडी जर आपण फास्ट मध्ये बघितल्या, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून प्रमुख खेळाडूंना वगळण्याचा निर्णय झालेला आहे. स्कॉटलंडमध्ये 23 जुलै 2 ऑगस्ट 2026 ला होणार ग्लासगो राष्ट्रकुल 2026 क्रीडा स्पर्धा. यजमानपद यजमान देशांना अधिकार असतो, परंतु ॲथलेटिक्स, पॅराथलेटिक्ससह जलतरण, पॅरा हे 2 खेळ अनिवार्य आहेत. वगळण्यात आलेले खेळ बघा, हॉकी, क्रिकेट, कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, डायव्हिंग, रग्बी, सेव्हन्स बीच, व्हॉलीबॉल, माउंट एक ठीक आहे. खेळण्यात येणारे कुठले, ॲथलेटिक्स, जलतरण, 3x3, बास्केटबॉल वगैरे वगैरे. राष्ट्रकुल स्पर्धेविषयी कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स मधील खेळाडूंसाठी असते, दर 4 वर्षांनी होते. आंतरराष्ट्रीय बहु क्रीडा स्पर्धा आहे. राष्ट्रकुल क्रीडा महासंघ आयोजक करत असतं. त्याचं प्रथम आयोजन 1930 मध्ये हॅमिल्टन, मॉन्टारिओ, कॅनडा इथं झालं होतं. कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स जे ते 56 देशांचा समूह, हे नंबर लक्षात ठेवा, 56. ब्रिटिश वसाहतींचा समूह आहे. 1989 लंडन जाहीरनाम्याद्वारे याची स्थापना करण्यात आली. पुढं सगळ्यात महत्वाचं मला वाटतं हे बॅलन डीवर आतापर्यंत आपण बघितलं मेसी, रोनाल्डो असं चालू होतं. 2024चा बॅलन डीवर जो मिळाला तो पुरुष रॉड्री, स्पेन मँचेस्टर सिटी कडून खेळतो, तो रॉड्रीला मिळाला, एवढं लक्षात ठेवा. रॉड्री हा चेहरा लक्षात ठेवा, रॉड्री हा रॉड्री. महिला येताना बोनमाटी, तर ते काय म्हटलं माहितीये का, मॉडेलला म्हणले की येताना तू त्या मॉडेल यालाही घेऊन ये, मग त्यानं काय केलं, महिलाचा पुरस्कार येताना बोनमाटीला दिला. स्पेन ते पण FC बार्सिलोना कडून. पुरुष क्लब ऑफ द इयर रिअल मॅड्रिड, ज्याच्याकडून मला वाटतं
CR7 रोनाल्डो खेळायचा. महिला क्लब ऑफ द इयर FC बार्सिलोना. बॅलन डी ऑर विषयी 56 पासून फ्रान्स फुटबॉल मासिकातर्फे दरवर्षी दिला जातो. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला मागील हंगामातील अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सीने सर्वाधिक म्हणजे 8 वेळा, मेस्सीला 8 वेळा बॅलन डी ऑर मिळाले. बरोबर आहे. आता कुठेतरी आपला हा गडी आलेला आहे. EB डिव्हिलियर्स, लिस्टर कुक आणि नीतू डेव्हिड यांचा ICC हॉल ऑफ द फेम मध्ये समावेश. ICC हॉल ऑफ एकदम गौरवशाली इतिहासातल्या खेळाडूंना भारतीय खेळाडू सुनील गावस्कर आहेत, बिशन सिंग बेंदी, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग आणि डायना येडुलजी. नीतू डेव्हिड हे नाव लक्षात ठेवा, डायना येडुलजी. आता बघा ॲट अ ग्लान्स मध्ये 2036 मध्ये ऑलिम्पिकच्या यजमान पदासाठी भारताची बोली. आजपर्यंतचे 3 आशियाई देशात ज्यांनी केलंय. चायना 2008 ला, दक्षिण कोरियाने 1988 ला आणि जपानने 1964 आणि 1920 ला. भारतीय फुटबॉल संघ फिफा फुटबॉल क्रमवारीत 125 स्थानावर कधी काळी 100 वर पर्यंत गेला होता भारत. आर अश्विनला ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मधील सर्वाधिक बळी 189 विकेट्स आणि ICC वर्ल्ड टुर्नामेंट जी सुरुवात 2019 ला झाली होती. समुथी धर्मवर्धने यांची ICC लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अध्यक्षपदी त्या ठिकाणी निवड झालेली आहे. जर तुम्ही आता इथं जर बघितलं तर अनिश सरकार जे जगातील सर्वात युवा रेट केलेला बुद्धिबळपटू बघा, अनिश सर्वात युवा. हे बघा किती गोड मुलगा आहे अनिश सरकार. आणि कोलकाता येथील भारत या ठिकाणी तिथला आहे तो. 3 वर्षाचाच बाळ आहे बघा. 3 वर्षाच्या बाळाला काय छान. आणि फिडे रेटिंग त्याला 1555 आहे. अरविंद चिदंबरमला चेन्नई ग्रँड मास्टर 2024 विजेतेपद मिळालं. हे लक्षात घ्या. चेन्नई ग्रँड मास्टर 2024 कोण आहे? अरविंद चिदंबरम. थोडं नाव लाग हे लक्षात ठेवा, फोटो लक्षात ठेवा. अरविंद चिदंबरम आणि चेन्नई ग्रँड मास्टर 2024. अशा प्रकारे आपलं हे करंट अफेअर्स या ठिकाणी झालेलं आहे. बॅच ज्यांना जॉईन करायची आहे त्यांनी आपल्या ऍपवर जाऊन 2024 चालू घडामोडीची बॅच घेऊ शकता. सध्या आपली ऑफर चालू आहे. 25% नाही तर कंबाईन वर चांगली 50% चालू आहे. इतर बॅचेसवर आपली 25% ऑफर चालू आहे. एवढ्या सगळ्या बॅचेस आपल्या त्या ठिकाणी चालू आहेत. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.